झटकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी. इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, चाळून घ्यायचे व्यवस्थित. आता याच्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी घेतलेलं नाही. आपण जे रोज पिण्यासाठी वापरतो तेच पाणी साधं. आता हे भाकरी पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पीठ थोडं थोडं करून मळून घ्यायचं. अशा पद्धतीने आता आपण भाकरीचं पीठ आता मळून घ्यायचं. भाकरीचं पीठ आपण जेवढं जास्ती चांगलं मळेल तेवढी जास्ती भाकरी आपली मऊ आणि लुसलुशीत होते. हे पाहता एकदम लागेल तसंच पाणी घेऊन आपण मळायचं. कणकीसारखी पातळ असं पीठ आपण मळायचं नाही. भाकरीला थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं. त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं. दोन्ही हाताने मळलं तरी पण चालतं. एका हाताने पण पीठ जास्ती वेळ मळून घ्यायचं. 1 ते 2 सेकंद तरी पीठ आपण असं हे चांगलं मळून घ्यायचं. जेवढं पीठ मळालं तेवढी भाकरी आपली चांगली येणार. ज्वारीचं पीठ जुनं म्हणजे एक 8 ते 10 दिवसाचं जुनं पीठ जर असेल तर आपण त्याच्यासाठी गरम कडक पाणी करायचं आणि ते टाकून पीठ मळून घ्यायचं. हे माझं नवीनच फ्रेश पीठ असल्यामुळे मी साधं पाणी वापरलेलं आहे. तर हे चांगलं मळून घ्यायचं. 2 हातानं मळलं तरी चालेल. हे पहा, अशा प्रकारे आपण त्याला मळून घेऊया. पीठ चांगलं मळलं म्हणजे आपली भाकरी पण चिरत नाही आणि मऊ होते अशी. आणि 8 ते 10 दिवसाचं पीठ जुनं जर असेल तर त्यासाठी गरम पाणी केलेलं करायचं. कारण गरम पाणी नाही टाकलं तर भाकरी आपली चिरली जाते आणि भाकरी आपली थापता पण येत नाही. त्यासाठी जुनं पीठ असेल तर गरम पाणी वापरायचं. हे पहा, अशा प्रकारे त्याला चांगलं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने मी आता ह्याला मळून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण पीठ करून घ्यायचं. जास्ती पातळ करायचं नाही, जास्ती घट्ट पण करायचं नाही. मी हे परातीतच थापून दाखवणार आहे. आपण पोळपाटावर पण थापली भाकरी तरी चालते, छान येतात त्याच्यावर पण. मी आता परातीत मळलेले आहे त्याच्यामुळे त्यातच थापून दाखवते. आता याचा आपण छोटासा गोळा घेऊया. आपल्याला किती प्रमाणात मोठी भाकरी करायची त्या प्रमाणात गोळा घ्यायचा. याप्रमाणे आपण गोळा घेऊया. अशा पद्धतीने आपण आता भाकरीचा गोळा बनवलेला आहे. आता आपण याच्यावर पीठ टाकून घेऊया. पीठ पण जास्ती टाकायचं नाही. आता या भाकरीला आपण इथे पण लावून घेऊ आणि इकडे लावून असे भाकरी गोल करून घ्यायची. आता एकदा हाताला पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी याच्यावर आपण थापून घ्यायची. त्या ह्याच्यानेच मधल्या ह्याच्याने भाकरी आपण थापायची नाही आणि साईडला हात लावायचा असा, म्हणजे आपली भाकरी साईडला चिरत पण नाही आणि गोल होते आकाराने. पहा, अशा प्रकारे आपण भाकरी करून घ्यायची. साईडच्या कढई आपण अशा हाताने थापून घ्यायच्या. पूर्ण भाकरी अशी थापून झाली परत मध्ये एकदा आपण थापून घ्यायची, नाही तर मध्ये जाड राहते भाकरी. त्या बाजूला मध्ये जाड राहते म्हणून थापायची. साईडला पण आपण अशा थापून घ्यायची. आपल्याला किती मोठी करायची त्या प्रमाणात आपण करू शकतो. ही भाकरी एकदम पातळ मऊ लुसलुशीत अशी पद्धतीने होणार आहे. थोडंसं चिरलं बिरलं तर आपण ह्याच्यावर साईडने असं थापून घ्यायचं. चिरा आता जोडून घ्यायचं अशा. अशी आपली भाकरी झालेली आहे. पीठ जर खूप जुनं असेल 8-10 दिवसात तर आपण कडक पाणी करायचं आणि त्याच्यात पीठ मळून घ्यायचं आणि आपण ते पोळपाटावर पण लाटू शकतो चपातीसारखं. ते तरी पण भाकरी आपली छान होते. हे पहा, अशा प्रकारे आपण आता मधल्या भागावर पण थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे जाड राहत नाही. भाकरी सर्व बाजूने सारखी थापली जाते. आता तवा तापलेला आहे आपला, आपण याच्यावर भाकरी टाकून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आता आपण भाकरी टाकून घ्यायची. लगेच त्याला पाणी लावून घ्यायचं. सर्व भाकरीला आपण पाणी लावून घ्यायचं सर्व बाजूने. कडा नाही तर याच्यात पाणी नाही लावलं की पांढरट दिसतात भाकरी झाल्यावर, म्हणून पूर्ण बाजूने आपण पाणी लावून घ्यायचं अशा प्रकारे. आता पाण्याची बाजू आपली पूर्ण सुकलेली आहे. पाण्याची बाजू सुकली की आपण अशी भाकरी घ्यायची, उलटून पलटी करून टाकायची. आता भाकरीची पलटी बाजू केलेली मी, पाण्याची बाजू खाली टाकली. आता त्याला चांगली खालच्या बाजूने शेकू द्यायची. नवशिक्या मुलींसाठी मी एकदम सोप्या पद्धतीने भाकरी दाखवलेली आहे. भाकरीला पाणी लावलेली बाजू जी असते ती एक पाणी सुकलं की लगेच पलटून टाकायची, नाहीतर भाकरी अशी किरवल्याने म्हणजे असे रेषा पडल्यासारखं होतं भाकरीला.
आपली वरची बाजून भाकरी भाजेपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया. अशा पद्धतीने मी 2 हातानं पण भाकरी करून दाखवते. 2 हातांना नाही आली तरी आपण एका हाताने पण अशा प्रकारे आपण थापून घेऊ शकतो भाकरी. हे पहा, आता आपली भाकरी भाजली का ती पाहूया. थोडी भाजून घ्यायची आणखी. आता आपली भाकरी भाजली, आपण पलटी टाकूया. तव्यावर पण भाजू शकतो आपण आणि गॅसवर पण भाजू शकतो. आता आपली भाकरी पूर्ण भाजली का ती बघा. हे पहा, मस्त अशी भाकरी आपली टम फुगलेली आहे. अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या भाकरी तयार झाल्यात. आता याचा पापुत्रा पहा, पूर्ण भाकरीचा पापुत्रा निघतोय. एकदम पातळ अशा भाकरी झालेल्या ते पहा, मऊ लुसलुशीत भाकरी होतात. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.